प्रेज द लॉर्ड. आज आपण स्तोत्र 16 पाहणार आहोत. उत्तम वारसा. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तू माझा प्रभू आहेस. तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात, तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. वाचलेले वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो. खरोखर परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. इथं देवाचं वचन स्तोत्र 16:1 मध्ये म्हणतं, हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. आणि खरोखर आपलं रक्षण करणारा आपला परमेश्वर आपला रक्षण करता आहे, उद्धार करता आहे. स्तोत्र 91 मध्ये म्हणतं की नाही का, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आणि देवाच्या सावलीत, देवाच्या आश्रयामध्ये, देवाच्या रक्षणामध्ये राहण्यासाठी आपल्याला परात्पराच्या गुप्तस्थली म्हणजे त्याच्या आश्रयाला जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्याचा आश्रय धरतो, त्यावेळेस तो आपलं काय करतो, रक्षण करतो. त्याचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते संरक्षण जर आपल्याबरोबर आहे तर आपण काय होणार आहे, सुरक्षित राहणार आहे. वाचलेलं वचन परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.